यानंतर बातमी आहे पावसाची। देशाच्या विविध भागांमध्ये पाऊस आणि पुरामुळे हाहाकार माजलाय। दिल्ली एनसीआरच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस हल्ला आहे। पटपड़गंज, खान मार्केट, महादेव रोडसह अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। दिल्ली एनसीआरचा भाग दुपारी ढगांमुळे अंधारून गेला होता, तर काही वेळ वातावरणामध्ये अंधार राहिल्यानंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली। दिल्लीसोबतच नोएडा, गाझियाबाद पासून फरीदाबाद पर्यंत जोरदार पाऊस बरसला आणि त्यानंतर काही भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं। दिल्लीमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळालेला आहे। उत्तरेमध्ये अनेक राज्यांमध्ये पाऊस पडताना दिसतोय आणि अशातच राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा पाऊस कोसळला। दुपारच्या सुमारास भर दुपारी एवढे आभाळ दाटून आलेलं होतं की अंधार पडल्याची या ठिकाणी एक जाणीव होत होती, मात्र नंतर मुसळधार पाऊस पडला। दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीनं रौद्र रूप धारण केलं आहे। कुंभमेळा आणि माघ मेळा भरण्याचं ठिकाण असलेला संगम परिसर आता पूर्णपणे पाण्यानं वेढला गेलाय। इथल्या झोपड्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत, रस्ते जलमय झाले, त्यामुळे जिथं पूर्वी वाहनं धावत होती तिथं आता बोटी चालवल्या जात आहेत। याशिवाय उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये गंगा आणि सरयू नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढतीये। याचा फटका लोकवस्ती असलेल्या भागांना सुद्धा बसू लागलेला आहे। शहरालगतच्या बिचला घाट, निहोरा नगर आणि बेदुआ मोहल्ल्यासह अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। पुरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। दरम्यान भोजपूरच्या गावामध्ये नदीकाठच्या धुपेमुळे पाण्याची टाकी थेट नदीमध्ये वाहून गेलेली आहे। या ठिकाणी एवढा पाऊस आला की त्याच्यानंतर पाण्याची टाकी थेट नदीत वाहून गेली। याशिवाय उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्येही पाण्याचा जोरदार प्रवाह आला आणि एक तरुण त्यामध्ये वाहून जात होता, तेवढ्यात तो थोडक्यात बचावला। मुसळधार पावसामुळे परिसरामध्ये सर्वत्र पाणी साचलं। पूल ओलांडताना तरुणाचा अचानक तोल गेला, त्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला। पण घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जीव धोक्यात घालून या तरुणाला सुखरूप बाहेर काढलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आणि उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्यांना पूर आलाय। चंद्रबल नदीच्या वाढत्या पातळीचा फटका जवळपास 36 गावांना बसलाय। अनेक रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले, त्यामुळे नदी ओलांडण्यासाठी नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपातील बोटींचा आधार घ्यावा लागतोय। दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे चंद्रबल नदीवर कायमस्वरूपी पूल बांधण्याची मागणी अनेक दशकांपासून केली जाते। फक्त उत्तर प्रदेशच नाही तर बिहारमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती आहे। पाटण्यात गंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अनपेक्षितपणे वाढ झाली। याचा परिणाम घाटांवर आणि गंगा पाथवेवर स्पष्टपणे दिसून येतोय। पाटणा शहरातील भद्रा घाट, महावीर घाट आणि कंगन घाटासह अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरलं। नदीकाठी बांधलेल्या गंगा पाथवे देखील पाण्याखाली गेला। असं असलं तरी काही लोक ये जा करण्यासाठी या मार्गाचा वापर करताना दिसून आले।